आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता 10वी भूमिती या विषयाचा वर्तुळ म्हणजे सर्कल हा घटक आपण बघणार आहोत. हा व्हिडिओ मी आपल्या समोर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेच्या माध्यमातून समोर सादर करत आहे. कृपया हा व्हिडिओ आपण सर्वांनी काळजीपूर्वक पाहावा ही अपेक्षा. In this chapter we have to learn about the circles passing through point 1, 2 and 3. म्हणजेच 1, 2, 3 बिंदूमधून जाणारे वर्तुळ किती आहेत याच्या संदर्भामध्ये माहिती आपल्याला बघायची आहे. नेक्स्ट पॉईंट इज सेकंड अँड टँजंट, वृत्तछेदिका आणि स्पर्शिका. देन सर्कल टचिंग इच अदर, एकमेकांना स्पर्श करणारे वर्तुळे याच्या संदर्भामध्ये माहिती बघायची आहे. आर्क ऑफ सर्कल, वर्तुळ कंस, ज्याचा अभ्यास आपण इयत्ता 7वी 8वीपासून करत आलेलो आहोत. इन्स्क्राइब्ड अँगल अँड इंटरसेप्टेड आर्क, अंतर्लिखित कोन आणि आंतरखंडित कंस याच्या संदर्भात माहिती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे, अभ्यासायची आहे. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, चक्रीय वर्तुळ, चक्रीय चौकोन. सेकंड टँजंट अँगल थेरम, वृत्तछेदिका स्पर्शिका यांनी केलेल्या कोनाचा प्रमेय आपल्याला अभ्यासायचा आहे. त्याचप्रमाणे थेरम ऑफ इंटरसेक्टिंग आर्क्स, दोन छेदणाऱ्या जीवांचा गुणधर्म आपल्याला या घटकामध्ये अभ्यासायचा आहे. यापूर्वी आपण बऱ्याचशा बाबी अभ्यासलेल्या आहेत, त्या आठवण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करू. वर्तुळ म्हणजे प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून सारख्या अंतरावर असणारा बिंदूचा समूह म्हणजेच वर्तुळ. जो स्थिर बिंदू असतो प्रतलातील त्याला वर्तुळाचा केंद्रबिंदू असं म्हणतात. आकृतीमध्ये O is the center of circle and line segment joining center and any point on a circle is called as radius of a circle. वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जॉईन करणारा जो रेषाखंड असतो त्याला त्रिज्या म्हणजेच रेडियस असं म्हणतात. अ लाईन सेगमेंट जॉईनिंग एनी टू पॉईंट्स ऑन अ सर्कल, वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड. या ठिकाणी ए आणि बी हे दोन बिंदू वर्तुळावरती आहे आणि त्यांना जॉईन करणारा लाईन सेगमेंट ए बी याला कॉर्ड ऑफ सर्कल किंवा जीवा असं संबोधायचं आहे. आणि जी जीवा वर्तुळाच्या केंद्र बिंदूतून जाते त्या जीवेला वर्तुळाचा व्यास असं म्हणतात. अ कॉर्ड पासिंग थ्रू सेंटर ऑफ सर्कल इज कॉल्ड ॲज diameter. Here BC is the diameter. A line intersecting circles in two distinct points is known as secant. या ठिकाणी M ही रेषा वर्तुळाला C आणि D बिंदूमध्ये इंटरसेक्ट करते, छेदून जाते, तिला वृत्तछेदिका किंवा सेकंड असं संबोधायचं आहे. The line touches in a single point to the circle is called as a tangent to a circle. आणि या ठिकाणी N ही रेषा वर्तुळाला एका बिंदूमध्ये स्पर्श करते आणि म्हणून तिला स्पर्शिका असं म्हणतात. आणि स्पर्शबिंदू रेषा आणि वर्तुळ यांचा जो स्पर्शबिंदू आहे त्यालाच पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, आणि या ठिकाणी आकृतीमध्ये पॉईंट डी हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. यानंतर आणखी काही महत्त्वाच्या बाबी आपल्याला आठवायच्या आहेत. प्रतलामध्ये असणारे वर्तुळ जर आपण बघितले तर त्यांची पोझिशन, त्यांचं स्वरूप या संदर्भामध्ये आपल्याला बघायचं आहे. आपल्यासमोर जी आकृती आहे, ऑब्झर्व दिस फिगर. इन दिस फिगर द साइज ऑफ बोथ सर्कल्स इज सेम, मीन्स देअर रेडियस इज सेम और इक्वल. इफ द रेडियस ऑफ सर्कल्स, टू सर्कल्स इज इक्वल, देन द सर्कल्स आर नोन ॲज कॉन्ग्रुएंट सर्कल्स. ज्या पद्धतीनं कॉन्ग्रुएंट अँगल, एकरूप कोन, एकरूप रेषाखंड आपण बघितले त्याच पद्धतीने हे एकरूप वर्तुळ आहे. त्यानंतर या ठिकाणी टू सर्कल्स हॅविंग वन कॉमन पॉईंट ॲज कॉमन सेंटर, दोन्ही वर्तुळाचा केंद्रबिंदू हा सामायिक आहे, म्हणून अशा वर्तुळाला एक केंद्रीय वर्तुळे किंवा कॉन्सेंट्रिक सर्कल्स असं म्हणतात. तिसऱ्या आकृतीमध्ये जर बघितलं आपण तर दोन्ही वर्तुळे हे दोन बिंदूमध्ये एकमेकांना छेदतात, तर यांना
छेदणारी वर्तुळे किंवा इंटरसेक्टिंग सर्कल्स असं संबोधायचं आहे. यानंतर आपण काही ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून मागील इयत्तांमध्ये वर्तुळाच्या संदर्भामध्ये शिकलेले गुणधर्म जे आहेत ते ओळखण्याचा प्रयत्न करू आणि त्यावर आधारित जी ॲक्टिव्हिटी आहे ती आपल्याला या ठिकाणी कंप्लीट करायची आहे, उदाहरणं सोडवायची आहे. इन दिस ॲडजॉइनिंग फिगर सेगमेंट DE इज द कॉर्ड ऑफ अ सर्कल विथ सेंटर सी केंद्र असलेल्या वर्तुळाची DE ही जीवा आहे. CF is perpendicular to DE if diameter of a circle is 20 cm. DE is equals to 16 cm. Find CF. या ठिकाणी आपल्याला DE ची लेंथ दिलेली आहे, डायमीटरची लेंथ दिलेली आहे सर्कलच्या, आणि CF म्हणजे डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला जी प्रॉपर्टी या ठिकाणी यूज करावं लागेल ती म्हणजे द डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल. ही प्रॉपर्टी यूज करून आपल्याला ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. रिकॉल अँड राईट द थेरम अँड प्रॉपर्टीज. अशाच पद्धतीनं नंतरची जी ॲक्टिव्हिटी आहे त्यामध्ये ऑब्झर्व द फिगरचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर QR इज द कॉर्ड अँड OP इज ऑन OP इंटरसेक्ट QR at point P and P is the midpoint of segment QR. Here QR is the chord of circle with center O. P is the midpoint of chord QR. If QR is 24, OP is 10, find the radius of circle. Here also we have to use same property, that is the distance of chord from the center of circle आणि पायथागोरस या दोन्हीचा उपयोग करून आपल्याला या ठिकाणी ही प्रॉपर्टी सिद्ध करायची आहे किंवा हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. त्यानंतर थर्ड ॲक्टिव्हिटी जी आहे या ॲक्टिव्हिटीमध्ये इन adjoining figure M is the center of circle and AB is the diameter. Here M is the center. Observe the figure. M is the center of circle and AB is the diameter of circle. MS is perpendicular. This red one, MS is perpendicular to chord AD and MT is perpendicular to chord AC, and angle DAB is congruent to angle CAB. हे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की कॉर्ड AD इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड AC. तर हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला त्रिकोणाची एकरूपता, कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल आणि त्याच्या ज्या टेस्ट आहेत त्या टेस्ट यूज करून याचं प्रूफ हे आपल्याला द्यायचं आहे. ही एक ॲक्टिव्हिटी तुम्ही सॉल्व करायची आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट सर्कल पासिंग थ्रू 1 to 3 पॉईंट्स. तर प्रतलामधील जे वर्तुळे आहेत अकॉर्डिंग टू युक्लिड इन 9th स्टँडर्ड वी लर्न दॅट we can draw many circles with different radius taking different center in a plane. आपण अनेक वर्तुळे वेगवेगळ्या त्रिज्या आणि वेगवेगळे केंद्रबिंदू घेऊन काढू शकतो. त्यावरून या ठिकाणी सर्कल विथ सेंटर P, R and Q are given and all the circles passes through point A. Means through a single point infinite circle can pass. नेक्स्ट फिगर जे आहे ते ऑब्झर्व करायचे. हिअर वी हॅव गिवन 2 सर्कल्स विथ सेंटर P and Q and both circle passes through point A and B. It means that many circles or infinite circles can pass through 2 given points. Observe this third figure. Here is the circle and 3 non-collinear points are given, A, B and C, and circle passing through this 3 point is a single unique circle passes through a 3 non-collinear points. म्हणजेच 3 नैकरेषीय बिंदूतून जाणारं
एक आणि एकच सर्कल असतं. ही एक गोष्ट या आकृतीच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येते. आणि या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करून बघायचा आहे. टेक 3 collinear points D, E and F and try to draw a circle passing through these points. आणि या 3 बिंदूमधून जाणारं सर्कल हे तुम्हाला काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर यावरून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जे पॉईंट्स महत्त्वाचे जे रिमेंबर करायचे आहेत ते पॉईंट्स अशा पद्धतीचे. द इन्फानाइट सर्कल पासेस थ्रू 1 पॉईंट, इन्फानाइट सर्कल पासेस थ्रू 2 points and there is a unique circle passing through 3 non-collinear points. 3 नैकरेषीय बिंदूतून जाणारं एक आणि एकच सर्कल असतं. अँड लास्ट वन इज नो सर्कल कॅन पास थ्रू 3 collinear points. आणि लास्ट पॉईंट जो आहे की 3 एक रेषीय बिंदूतून एकही सर्कल जात नाही. अशा पद्धतीचे या बाबी टचिंग सर्कलच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. देन नेक्स्ट पॉईंट इज सेकंड अँड टँजंट. सेकंड म्हणजे वृत्तछेदिका, टँजंट म्हणजे स्पर्शिका. आता सेकंड आणि टँजंट या ज्या संकल्पना आहे त्या रेषा आणि वर्तुळाच्या संदर्भामध्ये आहे. आणि वर्तुळ आणि रेषा यांची प्रतलातील स्थिती यावरून आपल्याला सेकंड कशाला म्हणायचं आहे आणि टँजंट कशाला म्हणायचं आहे हे लक्षात येईल. वर्तुळामध्ये जे प्रतलामध्ये वर्तुळ आणि रेषा यांचं स्थान हे भिन्न असू शकतं. त्यातील पहिली पॉसिबिलिटी जी आहे या ठिकाणी आकृतीमध्ये ए सेंटर असलेलं वर्तुळ घेतलेलं आहे अँड लाईन एम ही एक घेतलेली आहे. लाईन एल इज गिवन हिअर. सो ऑब्झर्व दिस फिगर. देर इजंट एनी कॉमन पॉईंट बिटवीन सर्कल अँड लाईन. देन इन नेक्स्ट फिगर B is the center of circle and line M touches the circle at point P. Means there is a one single common point between line and circle. Then next observe this figure. C is the center of circle and line N intersect the circle at Q and R. So या तिन्ही फिगरचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर लक्षात येतं की पहिल्या फिगरमध्ये रेषा आणि सर्कल हे एकमेकांना इंटरसेक्ट करत नाहीत. त्यानंतर दुसऱ्या फिगरमध्ये रेषा आणि सर्कल हे एका बिंदूमध्ये एकमेकांना स्पर्श करतात, छेदतात. तर थर्ड फिगरमध्ये लाईन इंटरसेक्ट सर्कल इन 2 डिस्टिंक्ट पॉईंट. आणि यावरून हिअर लाईन एम इज कॉल्ड ॲज द टँजंट ऑफ अ सर्कल अँड पॉईंट पी इज कॉल्ड ॲज द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. लाईन एमला स्पर्शिका असं म्हणायचं आहे आणि पॉईंट पी ज्यामध्ये रेषा आणि वर्तुळ एकमेकांना स्पर्श करतात त्याला स्पर्शबिंदू असं संबोधायचं आहे. त्यानंतर लाईन एन इज कॉल्ड ॲज सेकंड ऑफ द सर्कल. आणि रेषा एन जी वर्तुळाला 2 बिंदूमध्ये छेदते तिला वृत्तछेदिका असं म्हणतात. यानंतर आपण परत एकदा एका कृतीच्या माध्यमातून या ठिकाणी काही जे बाबी आपण आतापर्यंत अभ्यासलेल्या आहेत त्या रिकॉल करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी ऑब्झर्व दिस फिगर. ओ इज द सेंटर ऑफ सर्कल अँड ओ पी इज द रेडियाय ड्रॉन हिअर अँड लाईन ए बी इज परपेंडिक्युलर टू रेडियस ओ पी. अशा पद्धतीनं ड्रॉ केलेली आहे. ती रेड लाईन आहे. त्याच्यानंतर येलो लाईन इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू ओ पी. ब्लू लाईन, व्हायलेट अँड ग्रीन लाईन. ऑल दीज लाईन्स आर परपेंडिक्युलर टू ओ पी अँड दिस पी इज नॉट परपेंडिक्युलर, इट इज पॅरलल टू ऑल दीज लाईन्स. एक रेषा आपण या ठिकाणी ए बी ही ओ पीला परपेंडिक्युलर ड्रॉ केलेली आहे. त्यानंतर सगळ्या रेषा या ए बीला पॅरलल ड्रॉ करायच्या आहेत अप टू पॉईंट पी. आणि लास्ट लाईन जी आहे ती पॉईंट पी मधून आपल्याला ड्रॉ करायची आहे. आणि ड्रॉ केल्यानंतर ए बीला पॅरलल ती यावरून एक गोष्ट लक्षात येते. वी लर्न दॅट इन पॅरलल लाईन्स इफ 2 लाईन्स आर परपेंडिक्युलर टू सेम लाईन देन दोज लाईन्स आर पॅरलल. आणि त्याचा जर कॉन्व्हर्स आपण बघितला
तर या ठिकाणी ह्याच्या सर्व लाईन्स काढलेल्या आहेत आपण, त्या एकमेकींना पॅरलल आहे आणि ओपीला ए बी ही लाईन परपेंडिक्युलर आहे. याचाच अर्थ असा की पी पॉईंटमधून जाणारी ग्रीन लाईन जी आहे, दॅट ग्रीन लाईन इज परपेंडिक्युलर टू ओ पी. आणि यावरून आपल्याला एक थिअरम हा आपल्या समोर येतो, अँड दॅट इज दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज टँजंट थिअरम. यालाच स्पर्शिका प्रमेय असं म्हणतात. म्हणजेच वर्तुळाच्या त्रिज्येच्या अंत्यबिंदूतून जाणारी रेषा किंवा स्पर्शिका ही त्रिज्येला लंब असते. हे या ठिकाणी या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपल्याला प्रॅक्टिकली याचं प्रूफ हे आपल्याला या पद्धतीनं देता येतं. या ठिकाणी आपण